नमस्कार, माझं नाव संकर्षण कराडे. तुम्ही पाहताय 1/3चा पुढचा भाग आणि अर्थातच निमित्त आहे 12,500 प्रयोगांचं. आणि हे करणारं नाव काही आता तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि प्रशांत दामले, आपल्या सगळ्यांचे लाडके प्रशांत दामले यांच्या कारकिर्दीचा 12,500वा प्रयोग. आणि त्याच्या निमित्ताने आजच्या एपिसोडमध्ये, आजच्या भागामध्ये जे पाहुणे आहेत ते आतापर्यंत त्या आलेल्या पाहुण्यांमध्ये सगळ्यात खास आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण ही मंडळी सगळी घरची आहेत. तर यांची मी ओळख करून देतो. सगळ्यात आधी सौ प्रशांत दामले म्हणजे सौ गौरी प्रशांत दामले, खूप मनापासून स्वागत. प्रशांत सरांची मोठी मुलगी चंदना जोशी, तुमचंही फार मनापासून स्वागत. आणि कंकनाजी, तुमचंही फार मनापासून स्वागत आजच्या एपिसोडमध्ये. आणि आय एम शुअर तुम्ही गप्पा मारायला तयार असाल. 100%. वा, 3 तास पाहिलेल्या प्रशांत दामलेंविषयीच्या 39 वर्षातल्या अनेक गप्पा आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत. त्या गप्पांकडे जाऊया, पण त्याआधी प्रथेप्रमाणे तिसरी घंटा देण्याचा मान आज अर्थातच आणि गौरी दामले यांना मिळतो आहे. तेव्हा तिसरी घंटा तुम्ही द्या. वा, धन्यवाद. गप्पांना सुरुवात करूया. ओके, तर पहिला प्रश्न कुणाला विचारावा असं कुणाला काय वाटतंय? आऊला. ओके, दोघींच्या मते आऊंना पहिला. तुम्हाला आम्ही लाडाने सगळे आऊ म्हणतो. तर पहिली रिॲक्शन, तुमच्या जो पती आहे, तुमचे जे पती आहेत, हा जगातला एकमेव मराठी नट आहे किंवा एकमेव नट आहे ज्यांचे 12,500 प्रयोग झालेले आहेत. याच्यावरची एक पत्नी म्हणून, त्यांची एक मैत्रीण म्हणून तुमची पहिली रिॲक्शन? नाही, खूप आनंदाची गोष्ट आहे ही माझ्यासाठी पण, की मी आमच्या तिघींसाठी राहतात की त्याने खूप कष्ट करून, खूप त्याने कष्ट केले तेव्हा हा पल्ला तो गाठू शकलाय. आणि त्याची मुळात आवड, नाटकात काम करण्याची आवड, स्टेजवर असणं, हे त्याच्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण असतो. त्यामुळे त्याच्या बरोबरीने आम्ही तिघी इतक्या आता एक्साइटेड आहोत की त्याचा वेगळा चालू आहे आणि आमचं म्हणजे आपण काय घालायचं वगैरे असं जे काय आहे ते आमचं तिघींचं चालू आहे. म्हणजे पण खूप आनंदाची गोष्ट आहे. वा वा वा. मला तुम्हाला तिघींनाही एक कॉमन प्रश्न विचारायचा आहे, जो मी या कार्यक्रमात आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना विचारला, की प्रशांत दामले या व्यक्तीमध्ये असा काय फॅक्टर आहे म्हणून ते 12,500 पर्यंत पोहोचले तुमच्या दृष्टीने? बरं का, त्यांच्या दृष्टीने जो होता तो त्यांनी सांगितला. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या बाबामध्ये असं काय आहे की ज्याच्यामुळे 12,500 पूर्ण होऊ शकले? अपार्ट फ्रॉम टॅलेंट. टॅलेंट तर निर्विवाद आहे. मला असं वाटतं की जगात देर आर व्हेरी फ्यू पीपल जे म्हणू शकतात की बाबा मला ऑफिसला जायला आवडतं, किंवा मी जो जॉब करतो तो माझ्या आवडीचा आहे, किंवा सकाळी उठून तेवढीच एक्साइटमेंट की चला ऑफिसला जायचंय, चला कामाला जायचंय. जगात खूप, आपण बोटावरती मोजू शकतो इतकी लोक आहे. आणि आय थिंक बाबा त्याच्यातला एक आहे, आउट ऑफ लाईक द 10 पीपल इन द वर्ल्ड. आणि मला वाटतं ही एक गोष्ट आहे ज्याच्यामुळे तो परसिस्टंटली सकाळी उठून न थकता, न कंटाळता, आऊ जसं म्हणाली, तो स्टेज वरती जेव्हा असतो दॅट इज हिज कम्फर्टेबल स्पेस. तिकडे असताना सर्वात जास्त खुश असतो, तिकडे असताना तो मोकळा असतो. आणि ही जी एक त्याच्यासाठी आय थिंक एक व्ह्यू आहे, त्याला आवडतं जायला. आय थिंक दॅट इज इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग की तो एव्हरीडे उठून तेच 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 करू शकतो. मुळात ते जे करतात त्याच्यावरती त्यांचं निरतिशय प्रेम आहे, हा फॅक्टर तुझ्या लेखी. बरोबर. ओके, कंकणा, मला तुलाही सेम प्रश्न विचारायचा आहे. बरं, तू घरात सगळ्यात लहान, राईट? येस. आणि मी म्हणजे असं प्रत्यक्ष जेव्हा तू प्रयोगाला आलीस तेव्हा ऐकलंय, बाबा तुला लाडणी गट्टू असं म्हणतो, करेक्ट? तर शेंडेफळ म्हटल्यानंतर एक विशेष प्रेम बाबाचं तर असतं, त्यात तुम्ही दोघी मुली. तर हे प्रेम, हे सगळं असताना तुला असं काय वाटतं की बाबामध्ये काय स्पेशल फॅक्टर आहे की बाबा हे सगळं एवढं कन्सिस्टंटली करू शकला? उत्तर तुझ्या प्रश्नातच आहे, कन्सिस्टन्सी. एक कन्सिस्टन्सी आणि एक नेव्हर गिव्ह अप ऍटिट्यूड आहे त्याच्याकडे. तर काहीही प्रॉब्लेम आला नाही, ही नोज हाऊ टू ओव्हरकम इट. आणि तो कधीच गिव्ह अप करत नाही. त्याच्यात इतकी स्ट्रेंथ आहे आत्ताही. तो ही हॅज अ लॉट ऑफ स्ट्रेंथ, ही हॅज अ लॉट ऑफ कपॅसिटी इन हिम. तर मला तेच वाटतं की त्याच्यामुळेच तो ही कीप्स गोईंग इन गोईंग. त्याचं सुरूच आहे अजूनही. ओके, मला आता एक अतिशय महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे, ज्याचं उत्तर घरातल्या तमाम गृहिणी मुली फार कान टवकारून ऐकतील. असं म्हणतात की ज्या माणसाचा चेहरा समाजाकडे, त्याची पाठ घराकडे होतेच.
ही पाठ झाल्यानंतर तुमच्या तक्रारी त्यांनी कशा हँडल केल्या? गौरी मॅडम, तुमच्यापासून सुरुवात. खरं म्हणजे ना काय, हे आमच्या दोघांमधलं हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग होतं की त्याने पूर्ण वेळ नाटकाला देणं. त्याप्रमाणे मुलीही माझ्या खरंच समजूतदार लहानपणापासून, म्हणजे की त्यांच्या वाढदिवसाला बाबा नसायचा किंवा काही, पण जसा म्हणजे तो द्यायला लागला वेळ तर मग पूर्ण वेळ देतो. नाहीतर मग त्याला जमलं नाही तर तो त्यावेळेला सांगायचा की मला नाही जमत आहे. पण ह्या दोघी सुद्धा ठीक आहे बाबा, मग नेक्स्ट टाइम पक्का, हा, असं त्या दोघी म्हणायच्या त्याला. किती गोड. हा, त्या दोघींच्या बाबतीत खूप लकी आम्ही दोघही जण आहे. आणि प्रशांतनी जेव्हा द्यायचा वेळ तेव्हा अगदी 100%, म्हणजे जसं तो स्टेजवर गेल्यावर 100% देतो तसं तो घरात सुद्धा, म्हणजे ऍज अ नवरा किंवा ऍज अ बाबा तो पूर्णपणे त्याच ह्याच्यात असतो. तो म्हणजे तो इकडे नाही की तिकडे, जिथे आहे तिथे 100% असतात. 100%. बर, तुम्हाला दोघींना एक प्रश्न विचारायचा आहे. तरी आता ह्या घडीला बाबाविषयी एखादी प्रेमळ तक्रार असेल तर काय कराल दोघी जणी? की नाही बाबा, हे तू बाबा तू त्यावेळेला असायला पाहिजे होतं रे बाबा. म्हणजे ठीक आहे, तेव्हा मी म्हणाले दॅट्स फाईन, पण मला आता असं वाटतं नाही बाबा, तेव्हा तू पाहिजे होतास. मोस्टली मला असं असं खूप कमी झालं की तो बर्थडेजला नसायचा. आऊचा बर्थडे किंवा दीदीचा बर्थडे किंवा माझा बर्थडे असं त्याचं डायरीमध्ये तो लिहून ठेवतो, गट्टू बर्थडे, दीदी बर्थडे. तर असे खूप कमी वाढदिवस होते की त्यांनी अटेंड नाही, म्हणजे तो नव्हता. पण मला असं वाटतं की जेमतेम जेवढेसे होते जेव्हा तो नव्हता, मला असं वाटतं की थोडस त्याला असायला पाहिजे असं. ओके, एकही वाढदिवस त्यांनी मिस नको करायला पाहिजे असं. ओके. आणि चंदना? मला ऑनेस्टली असं आठवत नाही की जिकडे त्याची गरज होती आणि तो नव्हता. फॉर इन्स्टन्स, मला असं एकच एकदम व्हेरी फ्रेश अशी एखादी एक गोष्ट म्हणजे तो वर्कहॉलिक आहे, तुला माहितीच असेल. तो अशक्य अमाऊंटचं काम करू शकतो. आम्ही आता रिसेंटली एका ट्रिपवर गेलो होतो, बालीला गेलो होतो ऍज अ फॅमिली सगळे. एअरपोर्ट वरती बसलेला असताना तो डायरी उघडून बसला होता. काहीतरी तारखा, काहीतरी प्रोडक्शन, काहीतरी ते झालं. तिकडे पोहोचलो, फ्लाईट तेच करत होता. तिकडे पोहोचल्यावरती पण मोर ऑफन देन नॉट तो त्या डायरीमध्येच घुसलेला होता. तर आय थिंक त्याला थोडं शिकलं पाहिजे हाऊ टू अनवाइंड. आय थिंक थोडं त्यांनी टाइम स्वतःला वेलबिंग म्हणा किंवा मेंटल वेलबिंग म्हणा किंवा फिजिकल वेलबिंग म्हणा, तर मला असं वाटतं की त्यांनी त्याच्याकडे तर थोडं लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. मग ह्याला जोडून एक प्रश्न विचारतो, हे सगळं करत असताना तुम्हाला बाबा म्हणून त्याची सतत काळजी वाटत असेल ना, किंवा गौरी मॅडम तुम्हाला एक नवरा म्हणून, की बाबा हे सगळं करताना कुठेतरी, कारण काय कितीही आपण म्हणलं ना की हेल्थकडे लक्ष द्या, हेल्थकडे लक्ष द्या, तरी प्रशांत सरांचं एक वाक्य की हा फुल टाइम व्यवसाय आहे, हा काही पार्ट टाइम करायची गोष्ट नाही की फावल्या वेळेत मी केलं आणि माझं काम झालं. आणि जेव्हा एवढं सातत्याने एकाच गोष्टीविषयी पूर्ण वेळ विचार करतो, कुठेतरी कळत नकळत स्वतःकडे दुर्लक्ष होतं. ह्या तक्रारी तुमच्या मग तुम्ही कशा त्याच्यापर्यंत पोहोचवल्या त्यांच्यापर्यंत, आणि कसं काय वर्कआउट केलं तिघींनी मिळून, किंवा तुम्ही दोघांनी नवरा बायको म्हणून, किंवा तुम्ही बाबा आणि मुलगी म्हणून तब्येतीशी निगडीत? काही वेळेला तो नाही ऐकत, खरं सांगेन. त्यामुळे माझं तर तो नाहीच ऐकत. मग या दोघी मुलींपर्यंत जायचा, त्याच्यात सुद्धा तो कंकना लहान म्हणून नाही, मग एकटी चंदना हँडल करू शकते. ओके, म्हणजे अंधेरीतला मेसेज व्हाया सिंगापूर यायला लागतो. किती छान आहे. पण फक्त म्हणजे बाहेर जाताना, शोला जाताना शर्ट घाण घातलाय किंवा काही चुरगळलेला घातलाय, एकटी गट्टू ते करू शकते. दरवाजात अशीच उभी राहते की जायलाच देणार नाही मी, तू शर्ट बदल पहिला. किती छान. ते त्या दोघींनी ते वाटून घेतल्यासारखी काम आहेत ती. वा वा, मला टेन्शन नाही, त्या दोघी बघतात असं. बरोबर. मला तुम्हाला तिघींनाही, मी आज सगळे प्रश्न तुम्हाला तिघींना म्युच्युअल विचारणार आहे. पुढचा एक प्रश्न असा आहे की बाबांनी तुमच्या एक विश्व उभं करत असताना ऍट द सेम टाइम खूप फॅमिलीज जगवल्या. म्हणजे लॉकडाऊन मध्ये सुद्धा प्रशांत दामले सर हे फक्त तुमचं घर किंवा तुमच्या कुटुंबाकडे लक्ष देत नव्हते, तर तुमच्यासारख्या अनेक कुटुंबांकडे लक्ष देत होते, जी मंडळी नाटकाशी निगडीत आहेत. आणि मी पाहिलेलं आहे
की तुमचा चालक असू द्या, तुमचा बॅकस्टेजवाला असू द्या, त्याला प्रत्येकाला आऊ ह्या नेहमी बाळा किंवा अतिशय प्रेमाने की तुला आत्ता काय हवंय. तर ह्या फॅमिली जपताना तुम्ही कसं काय ते आपापसात हे ठेवलं? कारण लोकांना ही बाजू माहिती नाहीये. दामले कुटुंब हे दामले म्हणून फक्त जगत नाही, तर दामले कुटुंब ऍट द सेम टाइम प्रकाश खोत कुटुंब असतं, किशोर इंगळे असतं, बाळू सावंत असतं, बाळा शिरोडकर असतं. ही कुटुंब तुम्ही कशी जपलीत? त्या कुटुंबाचं म्हटल्यावर येतच ना रे संघर्षण. ती आमची फॅमिलीच आहे ना, इतकी वर्ष आम्ही एकत्र काम करतोय, तर ती पण आमचेच आहेत ना, आमचीच फॅमिली आहे. आम्ही त्यांच्यासाठी केलं म्हणून फार केलं असं नाही. ते आता माझा नवरा जेव्हा बरं नसताना, ताप असताना जेव्हा प्रयोग करतो, तेव्हा त्याच्या एक्झिटला एक बॅकस्टेज वाला गोळी, औषधाची गोळी आणि पाण्याची बाटली घेऊन उभा असतो. तेव्हा मला टेन्शन येत नाही की प्रशांत आता प्रयोगाला गेलाय तर कसं. ती फॅमिलीच आहे आमची. जसं आम्ही तिघी जणी त्याला, तसेच ते आम्हाला दोघांना, या दोघी तशाच ते बॅकस्टेज वाले, ते काही वेगळे नाहीयेत रे. बरोबर आहे. ती फॅमिलीच आहे आमची. त्या मुलीलाही ते माहितीये ना, त्यामुळे बरोबर तोही हे नाही. बरोबर. तर तुम्ही सगळं एक मानून चालतं आणि ते तुमच्या कामामध्ये दिसतं. चंदना, आपलं बहिणी बहिणीमध्ये किंवा भावाभावामध्ये एक नेहमी प्रेमाचं भांडण असतं. चल, बाबाचं माझ्यावरती जास्त प्रेम आहे, असं तुमच्या दोघींचं काय म्हणणं आहे? बाबा कुणाचे जास्त लाड करतो? एक असं ना जर आपलं, मला असं एकदम क्लिअर वाटतं की गट्टूचे जास्त लाड करतो आणि आऊ हे एकदम क्लिअर डिवाइड आहे. त्याच्यात काही प्रश्न नाही. त्याच्यात देर इज नो दोर आहे अबाउट इट. इट्स व्हेरी नाही, मला असं काही वाटत नाही. मला वाटतं ऑपोजिट जे दीदी म्हणते, मला त्याचं ऑपोजिट वाटतं. की बाबा अजूनपर्यंत चंदनावरती क्लिअर जास्त नाही प्रेम करतात. हा, अजूनपर्यंत क्लिअर नाही. दोघींचेही लाड करतो असं मला वाटत नाही. हो, बरोबर आहे. हे पण ते किती नाही किती म्हणलं ना तरी भावंडांमध्ये बाबा तुझे लाड करतात हे असं नेहमी एक असतं. तर ते मला वाटतं हा चंदनाचा थेट आरोप आहे. आरोप नाही, तिचं हे मतच आहे की कंकना जरा जास्त प्यारी. पण अजून ते क्लिअर नाही झालंय. अरे अजून ते नाही क्लिअर झालंय. ओके, वा. तू सिंगापूरला असतेस ना चंदना? मग ह्या सगळ्या भेटी, जाणं येणं, बाबाकडे यावंसं वाटणं, हे कसं काय मॅनेज करता तुम्ही? थँकफुली सिंगापूर फार लांब नाहीये. US नाहीये, कॅनडा नाहीये, किंवा असं 24 तासाची जर्नी नाही. 5-5.5 तास डिरेक्ट फ्लाईट. असं कधी असं वाटलं की अच्छा जावं किंवा काय. थँकफुली जॉबही फ्लेक्सिबल आहे. असं उठलं, तिकीट चांगल्या प्राइस मध्ये असेल, काढलं, निघालो. सो अपार्ट फ्रॉम आय थिंक कोविड, जेव्हा पूर्ण जग थांबलेलं, ते 1-2-2.5 वर्ष जर आपण साईडला ठेवले, तर त्याच्या व्यतिरिक्त मला असं काही वाटलं जायची इच्छा झाली आहे पण जाऊ शकले नाहीये, किंवा की अरे गेलं पाहिजे होतं. असं जनरली असे सिच्युएशन आय थिंक माझ्या आयुष्यात खूप कमी आलेत. काय इम्पॉर्टंट माइलस्टोन्स आहेत किंवा काय एखादं फंक्शन आहे किंवा काय, मी जिकडे असायला पाहिजे तिकडे आय ट्राय माय बेस्ट टू गो. आणि लाईक आय सेड, कारण सिंगापूर खूप लांब नाहीये, सो ते फार डिफिकल्ट होत नाही. त्यामुळे, आणि प्लस आऊबाबा पण इकडे येत असतात, गट्टू पण इथे येत असते, त्यामुळे भेट होत राहते. बर, डिस्टन्स खूप नाही. ओके, फॅन्टास्टिक. म्हणजे कमी भेटी आऊ आणि कंकनाच्याच होतात, त्या मानाने तुझ्या बऱ्यापैकी होत असतात. आय थिंक सो. कारण मी खूपदा पाहिलंय, ऑस्ट्रेलियाचा दौरा व्हाया सिंगापूरच लागतो. त्याला ऑप्शनच नसतो. कुठेही जाताना जर सिंगापूर थोडंसं डिटूर करून का होईना वाटेत असेल, तर तो स्टॉप घेतला नाही तर तो पुढचा दौरा होणारच नाही. पुढचा प्रश्न परत एकदा तिघींसाठी आहे. बाबांचं म्हणजे दामले सरांचं तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेलं नाटक कोणतं? याचं उत्तर गौरी मॅडम तुम्ही आधी द्या. मला एक तर नकळत दिसले सारे पण आवडलं होतं त्याचं. ओके. आताच एका लग्नाची पुढची गोष्ट. ओके, ही दोन तुमच्या मनातली पहिली नाटक आहेत. ओके, कंकना? सगळीच नाटकं चांगली आहेत खरी तर, पण मला सिरियसहून जास्त फनी नाटकं आवडतात त्याची. आणि मला एक नाटक जे खूप आवडतं ते साखर खाल्लेला माणूस. हो, प्लस पॉइंट. नाही, इट वॉज अ फॅन्टॅस्टिक नाटक आणि खरंच खूप मला आवडलेलं ते नाटक.
मी त्यांना अजूनही म्हणतो की सर साखरचे परत प्रयोग करूया. साखर इज समथिंग फारच गमतीशीर होतं. ओके, चंदना तुझ्या आवडीचं नाटक? माझ्यासाठी आय थिंक आय एम अ डाय हार्ड 4 दिवस प्रेमाचे फॅन. मी त्या हो, नाटकाच्या बाहेर कधी निघूच शकले नाही. मला इतकं द कास्ट, ते सिच्युएशन आणि जसे ते चौघं वेरियस कॅरेक्टर्स हे करायचे अशक्य. आणि मी ते इतके शोज इतके बघितले होते की एका पॉइंटला मला ते पूर्ण नाटक पाठ होतं. वा सो वा आम्ही तिकडे पिठात बसून ते नाटक बोलायचो जोपर्यंत तिकडे वरती चाललंय. वा वा. तुम्हाला कधी असं वाटलं नाही दोघींना की बाबाकडे बघून आपणही अभिनय क्षेत्रामध्ये प्रयत्न करावा किंवा आपण स्टेजवरती काम करावं? का तुमची इच्छा नाही झाली कधी? माझी नाही माझी झाली. होती कधी इच्छा. अच्छा. माझी नाही झाली कारण एकतर बाबाचं स्ट्रगल बघितलंय. बिकॉज मी पहिली होते लहानपणापासून. तो महिन्यातले 15-20 दिवस सो तो घरात तेवढा नसायचा. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट मला मी घरात नाहीये किंवा ते लाईफ तुम्ही आता जे बघतात ते त्याच्या मागे किती 30-40 वर्षांची मेहनत आहे. राईट. तर ती मेहनत होताना मी तिकडे होते. त्यामुळे फॉर मी आय थिंक maybe I was not willing to go through the grind to achieve that. आणि ऑनेस्टली मला कधी इतकं आय वॉज नेव्हर इव्हन पॅशनेट ऍक्टिव्ह तर मला कधी इच्छा झाली नाही. बर. आता अजून एक वेगळाच प्रश्न तिघींसाठी की एखाद्या नटाबरोबर प्रेक्षकांना वेगवेगळ्या नट्या पाहायला आवडतात. जसं आपल्याला अमिताभ बच्चन म्हटल्यानंतर कुणाला त्यांच्याबरोबर रेखा आवडते, कुणाला झीनत अमान आवडते, कुणाला परवीन बाबी आवडते. तुम्हाला तिघींना प्रशांत दामलेंबरोबर कुठल्या नटीला जास्त पाहायला आधीच हसायला लागल्या? आय थिंक ह्याच्यात आमच्या तिघींचं उत्तर सेमच असणार आहे असं मला फार फार वाटतं. हो, ओके. कविताताई. कविताताई. अरे वा वा. बर बर बर. क्या म्हणजे चला मी इंटरेस्टिंग प्रश्न विचारलाय ना. ओके. बरं, एखादा डायलॉग तुम्ही तुमच्या तिघींपैकी कोणी म्हणून दाखवू शकता जो बाबाचा खूप लोकांना आवडलाय? फॉर एक्झाम्पल हाय काय नाही काय किंवा ते हे तुम्ही तिघी कधी बाबाला घरी अशी फरमाईश केली की बाबा ते करून दाखवणार एकदा? काय मस्त होतं ते. मी ऍक्च्युली हाय काय नाही काय म्हणणार होते पण तू तो म्हणालायस तर आता मला विचार करावा लागेल. नाही मला प्लीज म्हणून. हा नाही गो ऑन. सॉरी, तू काहीतरी तू तुझ्या स्टाईलनी प्लीज आम्हाला म्हणून दाखवू शकतेस. नाही मला फक्त तेवढंच की अरे हाय काय नाही काय. ओके. आणि कंकणा तुला कुठला डायलॉग असा? मला ऑफ द माइंड काही सुचत नाही आता. ऑन द स्पॉट मला सुचत नाही आता. बर, पण ठीक आहे, तू आठवून ठेव. आम्ही तुला नंतर विचारू शकतो. म्हणजे तुला नंतर जरी आठवला एकदम तरी तू सांगू शकतेस आम्हाला की बाबाचा हा डायलॉग मला खूप आवडतो. आऊ, तुम्हाला एखादा डायलॉग असा खूप लक्षात राहिलाय किंवा एखादी लकब त्यांची किंवा ते केल्यानंतर? कारण मी पाहिलं तुम्ही प्रत्येक नाटक खूप एन्जॉय करता, तर तुम्हाला असं काय लक्षात राहिलेलं? नाही रे असं कारण त्याचा घरी आल्यानंतर तो काही नसतोच ना, तो वेगळाच असतो. त्यामुळे नाही तसं नाही. ओके. बर, आता चंदना माझी तुझ्याकडे एक फरमाईश आहे. आम्हाला माहिती तुझे बाबा तर उत्तम गातातच पण तूही फार छान गातेस. लॉकडाऊन मध्ये तुझ्या गाण्याचा व्हिडिओ सुद्धा बाबाने पोस्ट केला आणि तो इतका व्हायरल झाला की लोकांनी आम्हाला भावनिक मेसेज केला, ही बघा प्रशांत दामलेंची मुलगी आणि जावई सुद्धा किती सुरेल गातात. तुला सांगू, तो इतका टाइमपास मध्ये बनवलेला व्हिडिओ होता की अरे काय करायचं नाहीये, सगळं घरूनच चाललंय, तर व्हिडिओ बनवूया. त्याच्या मागे काही रिहर्सल नाही, काही नाही, असंच आपलं उठलं. एक दिवस केस पण विंचरले नव्हते, असाच व्हिडिओ शूट केलेला. बरोबर. पण त्याच्या प्लीज 2 ओळी ऐकव ना, कारण निहार तुझ्या मिस्टरांचं नाव राईट, तुम्ही दोघांनी अप्रतिम गायला होतात आणि ते खूपच लोकांना आवडलं. तर आज 1/3च्या स्पेशल भागामध्ये आणि प्रशांत दामले यांची मोठी मुलगी आपल्यासाठी गाऊन दाखवणार आहे. प्लीज. मला आठवायला लागेल कुठं गाणं. हा, मला आठवतं हे अरे दुसरं गाणं म्हणून. हो चालेल की. तुम गुनगुनाने की वजह तुम हो, जिया जाए ना जाए ना जाए ना और पिया रे, जिया जाए ना जाए ना और पिया रे. वाह, किती छान, अप्रतिम.
बरं एक ना प्रश्न मी खर तर कॉपी करतोय बरं का. आपण ते कपिल शर्मा वगैरे शो ऐकतो ना, आणि त्याच्यामध्ये ना ते खूप आलेल्या पाहुण्यांना ना कधी कधी ना ऑकवर्ड व्हावे असे प्रश्न विचारतात कि बच्चन साहब आपने कभी टूथपेस्ट निचोड निचोड के टूथपेस्ट निकाला है क्या, घर पे आप कैसे हो. तसा एक मला वेगळाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. बाबाच्या फेमचा कधी फायदा घेतलाय का की रांगेतनं पटकन पुढे सटकलोय, टोलच नाही ते, असं काही केलंय का कधी? अहो खरं सांगा ना की नाही नाही नाही, खरं सांगा प्लीज, कधीतरी असं झालं असेल? अरे नाही, कारण ना कोणी असं लग्नाला जरी बोलावलं ना तरी मी जात नाही. कारण मी गेल्यानंतर ना प्रत्येकाची नजर बदलते की अरे प्रशांत दामलेंच्या मिसेस आल्या, मग त्यांच्यासाठी तो पंखा ठेवणार, मला बसवणार, माझ्या आजूबाजूला लोक उभी राहणार. मग ते इतकं ऑकवर्ड असतं ना की त्याच्यापेक्षा नको, मी गौरी दामले, मी फार वेगळी, त्यामुळे मी दुसरीकडे, मी नाही जात. मला असं वाटतं गट्टूने जरा शाळेत फायदा घेतलाय थोडासा. तर चेहऱ्यात ती जशी हसली ना, मला लक्षात आलं की थोडस प्रशांत दामलेंची मुलगी असं थोडं काहीतरी. मी खूप अनअपॉलॉजेटिकली वापरले त्याचं नाव. हो ओके. अरे मी खूप लहान होते. आय वॉज मे बी इन फर्स्ट और सेकंड स्टँडर्ड. तर स्कूलमध्ये आणि माझं प्रेम वडापाव आहे, तर स्कूलमध्ये कॅन्टीन मध्ये मी जायचे. ओके. आणि तेव्हा मला अलाउड नव्हतं कारण मला खोकला खूप व्हायचा लहानपणी. तर अलाउड नसलं की अजून खावंसं वाटतं ना काही गोष्ट असेल तर. तर मी कॅन्टीन मध्ये जायचे आणि मी त्यांना म्हणायचे मी प्रशांत दामलेंची मुलगी, मला वडापाव. काय गमतीशीर. बाबा तुम्हाला नंतर येऊन पैसे देते. आणि दिस वेंट ऑन फॉर अ गुड मंथ 1-2. मग त्याच्यानंतर कॅन्टीन वाल्याचे इतकं पैसे राहिलेले द्यायचे, तो प्रिन्सिपल कडे गेला. मग प्रिन्सिपलने आवला बोलवलं स्कूलमध्ये की तुझी मुलगी फ्री मध्ये वडापाव खाते बाबाचं नाव घेऊन. अरे देवा, गंमत आहे ही सगळी. वा. तर अशी ही प्रशांत दामलेंची धाकटी मुलगी त्यांच्या नावावरती वडापाव खायची. काय गमतीशीर रे. वा. तू असं कधी केलंय चंदना? नाही, मला आठवत तरी नाहीये. आय थिंक आता मोठी झाल्यावरती मला एकदा आठवतंय, पण ते बाबांनीच अरेंज केलं होतं, त्यामुळे काय फायदा घेतला नव्हता. पण मी आय थिंक प्रेग्नेंट होते विथ माय फर्स्ट चाइल्ड, आणि सिंगापूरवरनं मुंबईला जात होते फॉर डिलिव्हरी. तर मी असं फ्लाईट मधनं बाहेर निघाले, आणि म्हणजे आपण जिकडे बाहेर निघतो तिकडे एक मॅन उभा होता असं माझ्या नावाची पाटी घेऊन. एअरपोर्टच्या बाहेर नाही, त्या आपण जिकडनं शूटच्या बाहेर पडतो तिकडे. मग ते पासून इमिग्रेशन क्रॉस करून, लगेज चेक करून, कस्टम्स करून जाईपर्यंत तो माझ्याबरोबर होता. त्यामुळे कुठे थांबायला नाही लागलं. बट दॅट इज इट. ओके, ठीक आहे. आणि आऊ तर म्हणतायत की नाही, उलट त्याच्यापेक्षा टाळलेलं बरं, कारण मग लोक उगीच एक्स्ट्रा अटेन्शन देतात. बरोबर ना? बरं. आता हे सगळं झालं कामाविषयी किंवा त्यांच्या सगळ्या गोष्टींविषयी. प्रत्येक नट याच्या आयुष्यामध्ये एक बॅड पॅच येतोच. म्हणजे स्वतः दामले सर मला खूपदा असं म्हणतात की पडल्याशिवाय उठायची किंमत तुला कळणार नाही. तर असा बॅड पॅच परफॉर्मन्स वाईज जरी नाही म्हणला तरी तब्येती वाईज सरांच्या बाबतीत 2-3 वेळेला येऊन गेला. त्यावेळेला एकदा त्यांचा घसा बसला, त्यातही खूप काळ गेला. एकदा सरांना हार्ट अटॅक आला, त्यातही खूप काळ गेला. काय लोकांना सगळं खूप छान छान दिसत असतं, त्याच्या मागे जे घडतं ना, आणि तेव्हा कुटुंबावरती जे येतं की बाकी तुमचा आणि प्रशांत दामले ठीक आहे, आम्हाला आमचा बाबा नीट हवाय, मला माझा नवरा नीट हवाय. त्या फेजेस कशा होत्या, तेव्हा काय घडलं आणि तेव्हा तुम्ही कसं त्याला हँडल केलं आणि ओव्हरकम केलं? त्याला जेव्हा अटॅक आला ना तेव्हा का कोणाशोक त्याला ते असं सकाळपासून ना अनइझी होत होतं. मग गट्टू ऑफिसला गेली होती, तिला बोलवून घेतलं त्याने. आमच्या सासूबाईंना पण बरं नव्हतं म्हणून आम्ही तिकडे होतो, तो आणि मी. पण तो घरी आला आणि मला 5व्या मिनिटाला मला फोन आला की आऊ जरा पटकन वर ये. मला काहीच ना की काय झालं. मी वर आले तर हा 2 टी-शर्ट काढून ठेवलेले, असाच एसी लावलेला आणि खाली लादीवर झोपला होता. आमचा डॉगी येतोय, दरवाजाजवळ भुंकतोय, परत जातोय, त्याला चाटतोय, असं सगळं. गट्टूला मग शेवटी आम्ही त्याला ठरवलं. तो म्हणाला की मी फोन केलाय हॉस्पिटलला, तर डॉक्टर म्हणाले अरे अटॅक आलाय तुला, ऍडमिट. त्याचेच मित्र ते, त्यांनी असंच सांगून टाकलं त्याला.
मग गट्टू त्याला घेऊन चालली होती. चंदनाचं नुकतंच लग्न झालं होतं. म्हणजे तिला फोन करायचं लक्षातच नाही की चंदनाला कळवायला हवं. मग तिच्या मावशीने तिला फोन केला की असं असं झालंय बाबाला. तेव्हा गट्टू अशी गाडी चालवते आणि फास्ट. तिला असं होतं की आपल्या बाजूला बाबा बसलाय, ज्याला अटॅक आलाय आणि ज्याला हॉस्पिटलला मला कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर पोहोचवायचंय. म्हणून ती गाडी जोरात चालवत होती. हा तिला बाजूला बसतो, गाडी हळू चालव, गाडी हळू चालव, कशाला जोरात चालवते गाडी. तर ती आरशातनं माझ्याकडे बघते. म्हटलं आता फक्त हॉस्पिटल, बाकी आजूबाजूला काही बघायचं नाही. तिला असं होतं ना की आपण बाबाला नेऊन हे करायचं. तिथे गेल्यावर सुद्धा तो चालत लिफ्ट जवळ. त्याला आम्ही सांगतो अरे व्हीलचेअरवर बस. त्याने व्हीलचेअर पण अरेंज केले तिकडे. नाही, त्याचं असं म्हणणं होतं की मला घ्या बाबा आणि माझ्यावर उपचार करा पहिले. खूप दुखतंय मला. म्हणजे ते मात्र दिवस खूप हे होते की आम्ही तिघी कम्प्लीट गेलो होतो. त्याला जेव्हा आयसीयू मध्ये ऍडमिट केला आणि आम्ही तिघी जणी जे कोसळलो जवळजवळ की नाही बाबा आता काय होणार, हवाय त्याचे कष्ट किंवा त्यांनी काढलेला त्रास म्हणा किंवा काय, आता कुठे जरा तो सेटल होतोय आम्ही. तर त्याला का त्याच्या मागे असं लागावं की एवढं दुखणं त्याचं सहनशील, तो खूप सहनशील आहे. म्हणजे आम्ही तिघी आजारी पडलो की आम्हाला पहिला बाबा लागतो. म्हणजे म्हणजे ती सवयच आहे. तो येईस तर आम्ही छान, तो समोर दिसला की आम्ही रडायला सुरुवात करतो. आम्हाला बाबा लागतो. पण त्याला तो इतका सहनशील आहे की तो दाखवत नाही आम्हाला तिघी नाही पटकन. जेव्हा तो असं करतोय की नाही मला दुखतंय, मला लवकर घेऊन जा, लवकर घेऊन, तेव्हा आपण समजायचं की त्याला खूप होतोय, खूप त्रास होतोय. तेव्हा तो खूप हो, कारण ही बाजू फार वेगळी. आणि म्हणजे हे काय आहे, ह्या गोष्टी, हा अनुभवही एवढा वेगळा आहे ना, हे प्रत्येकाला माहिती नसतं की सगळ्या गोष्टी कशा घडल्या. बरं, जसे ते स्टेजवरती आहेत दिलखुलास, त्यांना पाहायला लोक येतात. म्हणजे मी असे लोक पाहिलेत की ज्यांनी प्रशांत दामलेंना पाहून आम्ही कॅनडा रिटर्न तिकीट काढावं. ह्या पाहून बरं वाटणाऱ्या माणसाला तुम्ही घरामध्ये पाहिल्यानंतर तुमचं कसं काय वातावरण असतं आपापसातलं? म्हणजे काय तेव्हा बाबा किती बोलतो, तेव्हा त्यांचा कसा मूड असतो, ते तिथेही छान तुम्हाला हसत खेळत ठेवण्याचा प्रयत्न करतात का? म्हणजे काय असतं नेमकं? 100%. आय थिंक तो, सॉरी, बोल. नाही, मी फक्त हे म्हणत होते की तो जसा स्टेजवरती दिसतो, आय थिंक तेवढाच तो हॅपी किंवा फ्रेंडली असा घरी पण असतो. आय थिंक तो खूप अप्रोचेबल आहे. म्हणजे इवन ऍज अ फादर किंवा आय थिंक, आणि मी आय स्पीक फॉर गट्टू ऑल्सो वेन आय से दिस, की तो एक असा फ्रेंड सारखा आहे की कुठल्याही एनिथिंग ऑन द प्लॅनेट, आमच्या आयुष्यात जे काही घडत असेल, कधी त्याच्याशी किंवा औशी बोलताना मला भीती वाटली नाही. तुझ्या डोक्यात जे किस्से येतील ते सगळे तू एकत्र केलेस तरी दे वर ऑलवेज व्हेरी अप्रोचेबल ऍज पेरेंट्स. त्यामुळे कधी असं झालं नाही की म्हणजे कुठे एक्झाम मध्ये काय मी आज फेल झाले तर मला कधी अशी भीती नव्हती की अरे आता काय होणार. ओरडायचा, कारण एंड ऑफ द डे इज अ पेरेंट, ओरडायचा, पण कधी असं भीती नव्हती की बाबा काय होईल किंवा लपवून ठेवा गोष्टी किंवा सांगू नका किंवा कव्हर अप करा. हे सगळं आय थिंक आम्हाला दोघींना कधीच करावं नाही लागलं. सो, आणि आजपर्यंत पण कुठलीही गोष्ट त्याच्याशी बोलताना आम्हाला असं भीती वाटतेय किंवा नको, कधीच नाही. वा, किती भारी. मला एक सांगायचंय, प्लीज. आता ते आऊ म्हणाली ना हार्ट अटॅक त्याला आलेला तेव्हा, तर त्याचं स्टेजवर जेवढं कॉमिक सेन्स आहे ना तेवढंच त्यावेळेला त्या दिवशी होतं. गाडी चालवतीये, आरामात चालव, काही नाही होणार. म्हटलं अरे काही नाही होणार म्हणजे, आणि मग तो ऑपरेशन रूम मध्ये जातोय, येतो 5 मिनिटात, येतो 5 मिनिटात येतो. म्हटलं अरे जा करू घे, पहिले 5 मिनिटात येतो. ही वॉन्टेड टू कीप द ऍटमॉस्फिअर सो लाईट, कारण आम्ही सगळे टेन्शन मध्ये होतो. स्ट्रेस, येतो 5 मिनिटात, काही नाही, येतो. म्हटलं अरे काय कॉमिक सेन्स कुठे वापरतोय सर बाबा. मला त्यांनी ह्याच्याशी निगडीत एक गोष्ट सांगितलेली आठवती. ते म्हणाले, मी थिएटरमध्ये जाताना डॉक्टरला म्हणालो, हे बघा जे काही झालंय ते एकदाच दुरुस्त करा, परत यायला मला वेळ नाहीये. म्हणजे हे अनबिलिव्हेबल. पण तो हे नक्की बोलू शकतो. 100% हे तो बोलू शकतो.
ते म्हणाले माझे खूप प्रयोग आहेत, परत परत मी नाही येऊ शकत, एकदाच काय ते निस्तारा. त्याच्या डायरीमध्ये 6 महिने इन ऍडव्हान्स प्रयोग मापलेले असतात, मॅप केलेले असतात. त्यामुळे आता कसं होणार ना, हार्ट अटॅक आला, ऑपरेशन करावं लागणार, पुढे 6 महिन्याचे प्रयोग, तारखा दिल्या आहेत. परत व्यायाम करायचा त्याच्यात, ते सगळंच खूप होतं रे त्याच्यासाठी. बरोबर आहे. वा, कमाल. तुम्हाला अजून काही गोष्टी त्याच्याविषयी सांगायच्या ज्या आम्हाला माहिती नाहीयेत, किंवा प्रशांत सरांना प्रोफेशनली लोक अनेक जण ओळखतात, पण बाबा म्हणून तुम्ही जास्ती ओळखता, तर असा एखादा फॅक्टर जो लोकांना माहिती नाही, त्यांचा पैलू असेल, त्यांचा गुण असेल, की जो एखाद्या आर्टिस्टने किंवा कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाने खूप घेण्यासारखा आहे, की हा फॅक्टर जो आहे ना आमच्या बाबामधला किंवा माझ्या नवऱ्यामधला, हा युनिक आहे. गुण त्यांचा एखादा असेल किंवा त्यांची एखादी सवय असेल, जी कदाचित यू नेव्हर नो, मी कदाचित माझ्यामध्ये आणली आणि मला त्याचा फायदा झाला, असं काही आहे? एवढे प्रयोग करणं, मी आताच बघता एकंदर जे काही बोलली मी, असं नाटकाला जाते किंवा बाहेर बसले लोक बोलतात किंवा काही असतं जे काही, तर सातत्याने प्रयोग करणं, ते काय असं माहिती का, की आमचे 100 प्रयोग झाले, आम्हाला कंटाळा आला, आता तेच 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 करायचा, ही वाक्य कानावर पडतात अरे. तर ह्या माणसाने कसं, मी म्हणणार नाही किंवा नवऱ्याचं परफेक्टच आहे किंवा काय, पण त्यामुळे ना 39 वर्ष त्याने जे काही केलं ना, ते ह्याच गुणामुळे केलं, की त्याला आवड वगैरे पण नाही. पण पहिल्यांदा काय होतं त्याचं, पहिलं आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा तो बीएससी नोकरीला होता, पण एक त्याच्या डोक्यात होतं ना, की नाही, माझ्या बायकोला किंवा माझ्या होणाऱ्या मुलांना मला व्यवस्थित द्यायचंय, अगदीच हे करायचं नाही. मग मला काय, मला ही आवड आहे, मग मी ह्याच्यातच मी करणार आहे. पण मग ते कसं करणार, तर ते व्यवस्थितच केलं पाहिजे. मग या मुलींनाही ती सवय, की एखादी गोष्ट त्या दोघींनी घेतली की ती व्यवस्थितच करायची, अर्धवट करून सोडायची नाही. मग हे जे हल्ली ऐकायला येतं कानावर किंवा काय, मी जास्ती जात नाही नाटकाच्या तिथे, त्याचीच नाटकं बघते मी, गेले तरी म्हणजे. पण असं की आता सिरियल मध्ये सिरियल नाहीये तर चला नाटक करूया, हे प्रशांतने नाही केलं. बरं, धरसोडपणा नाही केला, किंवा 2 दगडावर पाय, म्हणजे कधी आता तो सिरियल करायला लागला बघ, म्हणजे की तुमचं दोघांचं आम्ही सारे खवय्ये किंवा काही जे काही असेल ते, म्हणजे त्याचं ते करतो तो. पण बाकीचे जे करतात ना, जे माझ्या कानावर आलं ते असं आहे की आता सिरियल मध्ये चला ब्रेक आहे तर आपण एखादं नाटक करूया, तसं होत नाही रे. तुम्ही एखाद्या गोष्टीचं त्याला तुम्ही तेवढी वेळ दिली पाहिजे ना, एखादी गोष्ट, कुठली गोष्ट, नाटक, इव्हन सिरियल मध्ये सुद्धा काम करणं सुद्धा मनापासून केलं ना तर होतं रे, व्यवस्थित होतं. बरोबर आहे. तुला कंकना एखादा बाबाचा जो गुण असं वाटतो की युनिक आहे? तो खूप हार्डवर्किंग आहे संकर्षण. तो खूप, म्हणजे तो 24 तास काम करू शकतो, असा आहे तो. म्हणजे आत्ताच एक्झाम्पल आहे, आम्ही लास्ट वीक पुण्याला होतो, तर रात्री उशिरा आला तो, काहीतरी फंक्शन अटेंड करून. सकाळी निघाला मुंबईला, शूटिंग केलं आणि रात्री परत पुण्याला आला तो. म्हटलं त्याचा स्टॅमिना एवढा आहे की त्याला बघून मला थकायला होतं, एवढा स्टॅमिना आहे त्याच्यात. व्हेरी हार्ड वर्किंग, अ लॉट ऑफ स्टॅमिना, आणि खूप काम करतो तो. म्हणजे जितकं काम करतो तितकं तो रिलॅक्स नाही करत, ते पण एक साईडला. बरोबर आहे. म्हणून त्यांना पडलं की झोपही लागते, कारण ते एवढे दमतात. आणि पडायला पण नाही लागत, तो सोफ्यावरती बसला असला पण झोपला असा. येस कालचंच एक्झाम्पल आहे की काल मी त्याचे केस कापायला गेलेले, तो चेअर मध्ये बसल्या झोपलेला. बसल्या तो झोपला. म्हटलं तुला झोपायचंय का, नंतर येते मी केस कापतो तुझे. मग एवढं करून ते आपल्यालाही म्हणू शकतात परत की अरे उठ की, वय काय तुझं, तुम्ही दमत नाही, आम्हाला दमायला होतं, असं ते होतं. बरोबर आहे. वा. पण तुम्हा तिघींचंही फार मनापासून अभिनंदन, कारण हे 12,500 प्रयोग एका व्यक्तीचं नाहीये, त्यात तुमच्या तिघींच्याही आयुष्यातले हे 12,500, 12,500, 12,500 आणि 12,500 आहेत. त्याच्यामुळे खरं तर हे 12 चोक 48
48,000 प्रयोग आहेत. कारण त्या व्यक्तीचे एका ते प्रयोग म्हणून आम्ही काउंट करतो नट म्हणून, पण त्याच्या मागे त्या प्रत्येक प्रयोगाचे तुम्ही साक्षीदार आहात. तुमची साथ, तुमची साक्ष म्हणून ते 12,500 म्हणून तुम्हाला तिघींचंही फार मनापासून अभिनंदन. असेच आम्हाला आणि प्रशांत दामले असे छान दिसावे म्हणून तुम्ही खूप काही केलं असेल, ज्या करण्याला तोड नाही. मी माझ्या आईला नेहमी म्हणतो, म्हणजे हे अजिबात एका निवेदकाने आर्टिक्युलेट करून छान छान बोला म्हणून वाक्य नाहीये. जगातला सगळ्यात अवघड जॉब हा गृहिणीचा आहे, कारण तो कधीच संपत नाही. आणि माझी आई जेवढे आम्ही बाहेर काम करावं म्हणून कष्ट घेते, तेवढे बाहेर आम्ही घेतच नाही. त्याच्यामुळे आऊ तुमचं फार मनापासून कौतुक. नाण्याची दुसरी बाजू सुविहित, स्वच्छ आणि शार्प असल्याशिवाय माणसाची दुसरी बाजू झळाळूच शकत नाही, याच्यावरती माझा विश्वासच नाहीये. त्याच्यामुळे फार मनापासून तुमचं अभिनंदन आणि कौतुक. चंदना, तुझंही फार मनापासून अभिनंदन. आणि कंकना, तुझंही फार मनापासून अभिनंदन. थँक्यू. या सगळ्या ह्याच्यामध्ये बाबा तुमचं, तुझ्या कुणाच्या लग्नात म्हणाला होता दाटूर कंठ आहे तू गाणं? दीदीच्या. तुझ्या लग्नात ना? आणि आता ते क्लिअर झाला का प्रश्न संकर्षण? मला अजून ते आहे. गट्टू, तुझ्यावरचा अन्याय मी समजू शकतो. ऐक, तर मला वाटतं एक गाणं म्हणून तू आज कुठलंही अजून किंवा दोघींनी मिळून, खरं तर आता झूम हे एक असं माध्यम आहे की आपण एकत्र नाही म्हणू शकत, कारण तो आवाज आणि याचा लॅग येतो. पण तुम्ही बाबासाठी आज एक, बाबाला जर प्रॉमिस करायचं असेल किंवा एखादी गोष्ट सांगायची असेल किंवा गाणं म्हणायचं असेल तर काय कराल? आणि मग आपण आजच्या भागात थांबूया. मी एक सांगते, मला फक्त त्याचे लुक्स आलेत संकर्षण. फक्त मी दिसते त्याच्यासारखी. टॅलेंट सगळं दीदीकडे गेले. ओके. लुक्स म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा आम्हाला तू करून दाखवशील? काय करून दाखव? तू तुझे म्हणालीस की त्याच्या लुक्स. नाही, लुक्स म्हणजे मी त्याच्यासारखी दिसते. चेहरा फक्त दिसते त्याच्यासारखी. लोक बाहेर विचारतात की प्रशांत दामले तुमचे कोण लागतात. हो, म्हणजे थांबून विचारले मला, प्रशांत दामले तुमचे बाबा का? म्हणजे आय डोंट हॅव टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. नाव सांगितलं की लोकच म्हणतील, हा तुम्ही प्रशांत दामलेंची मुलगी ना. ओके. तू आज चंदन एखादं बाबाला प्रॉमिस किंवा एखादी गोष्ट सांगायची असेल तर काय सांगशील? आय थिंक मी त्याला एवढंच सांगेन की आम्ही तिघी आहोत, पाठीशी आहोत. तू काय चॅलेंजेस घेतो ते घे, आपण बघूया. एव्हरीथिंग इज मॅनेजेबल. And we are very proud of you. Yeah, 100%. That goes without saying. क्या बात है. वा. मग एक छानसं गाणं, मग मी आऊंकडे येतो. भास्करे बाबा आता नाही, आम्हाला हे बघ, प्रशांत दामले आम्हाला नेहमी त्यांच्या कुटुंबाची बाजू पाहायला नाही मिळत, म्हणून आम्ही एक फॅन मुवमेंट आमच्यासाठी खूप. तू आऊकडे येतो पण मी गाणं विचार करते. हा, ठीक आहे. मी तुला लॉकडाऊन मधलं ते गाणंही सांगू शकतो. ये राते ये मौसम नदी का किनारा, है ना? तू ते प्रिपेअर कर. कहा दो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा, ये रातें ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा. थँक्यू. अहो, जाता जाता अहो प्रशांत दामलेंचे, आम्ही आणि प्रशांत दामलेंचे खूप ऐकलंय, पण अहो प्रशांत दामलेंसाठी एखादं प्रॉमिस, एखादी गोष्ट, आणि मग आपण थांबूया. चंदना म्हणाली तसं की आम्ही आहोतच तिघी, पण माझं असं असतं काय केलं की पास ना, आता चल ना जाऊया की आपण दोघं जण चंदनाकडे. माझ्याकडे एक आहे वेळ जरा की मग तो डायरी काढणार, मग 3 महिन्यानंतर म्हटलं प्लीज नको, मी जाते. तू 3 महिन्यांनी आहे. तू जर 3 महिन्यांनी वगैरे म्हणणार असेल तर काय उपयोगाचं ना. बरोबर बरोबर. मला पण सांगायचं आवचं झालं मी तुला बोलले ना, पुढच्या महिन्यात, अगदी ह्याच महिन्यात, आता उद्यापासून चलच असं नाही, पण पुढच्या महिन्यात. तू तर म्हणजे 3 महिन्याचं आहे बघ, 3 महिन्याच माझे लागले प्रयत्न. आपण 3 महिन्यात जाऊया ना. नको, मी जाते. मग मी वा. हा, तू काहीतरी म्हणत होतीस कंकना. हा, जसं दीदी म्हणाली आम्ही तिघी आहोत, मला त्याला फक्त एवढंच सांगायचं, आम्ही तिघी आहोत, आम्हाला पण दे काहीतरी काम. सगळं स्वतः नको करू. तो सगळं स्वतःवरती घेतो माहितीये का, तो काहीच नाही काम दे आम्हाला, आम्ही हेल्प करू. अच्छा, सगळं स्वतः मॅनेज करतात. हा,
ओके, बरं एक मला आता तुम्ही बासकिरी आता म्हटल्यानंतर हा प्रश्न सुचला, तुम्हाला असं वाटतं बाबाने रिटायर्ड व्हावं? खरं सांगू, एक माय हार्ट सेज वन थिंग बट माय माइंड सेज समथिंग एल्स. म्हणजे मला असं मनातनं वाटतं की त्यांनी रिटायर व्हावं, थोडा आराम करावा. बट मला इथून माहितीये की तो जर रिटायर झाला तर ही इथेच असेल माझ्याकडे. पण जेन्युअनली आय थिंक फॉर हिज मेंटल वेलबिंग ऑल्सो, मी आधी म्हटल्यासारखं ना, तो स्टेज वरती त्याची दॅट इज हिज स्पेस, राईट, त्याचं पॅशन आहे ते. तुम्ही एकाकडनं जर त्यांचं पॅशन काढून घेतलं तर मग दॅट मॅन हॅज नथिंग एल्स टू डू. त्यामुळे जोपर्यंत त्याचं हेल्थ परसिस्ट तोपर्यंत आय थिंक ही शुड जस्ट कंटिन्यू. फक्त ऑफकोर्स महिन्यात 30च्या ऐवजी 10 किंवा 12 प्रयोग केले तरी चालतायत. म्हणजे आपण इंटेन्सिटी कमी करू शकतो, पण गाडी चलती रहनी चाहिए. नाही नाही, ते काय करतील मग, एका नाटकाचे 10 प्रयोग, असे 3 नाटकं वेगळी करतील. 10 प्रयोग तर शक्यच नाही, शक्यच नाही. म्हणजे नेक्स्ट इम्पॉसिबल आहे का? त्या साखर खाल्लेला माणूस मध्ये एक वाक्य होतं की अहो तुम्ही डायबिटीज वर आहात ना, तुम्हाला औषध, मग घेतली की औषधं, आता दारू पिऊ दे की, ते औषधं घेऊन टाकली. ते नाटक तसं आहे, ते केले की 10 प्रयोग, पण ते एका नाटकाचे, अशी 2 वेगळी नाटकं. वा, तर त्याच्यामुळे मला तुमच्या रिएक्शन्स वरनं कळते की तुम्हाला तिघींनाही सेम वाटतंय की बाबा रिटायर्ड नाही होऊ शकत. नाही होऊ शकत. ग्रेट, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं. 12,500च्या निमित्ताने आपलं बोलणं झालं. 1/3च्या आजच्या भागामध्ये चंदना, प्रशांत दामले यांच्या मिसेस सौ गौरी दामले आणि कंकना या तिघींचाही मी निरोप घेतो. प्रेक्षकांना फार मनापासून सांगतो की 12,500वा प्रयोग जो आहे तो 6 नोव्हेंबरला षण्मुखानंद सभागृह किंग सर्कलला होणार आहे. आणि ह्या प्रयोगाला खूप मोठ्या मोठ्या लोकांची उपस्थिती असणार आहे. आणि कारण असायलाच पाहिजे, कारण माणूसच तेवढा मोठा आहे. तर मला वाटतं या जगविक्रमी प्रयोगाला तुम्ही नक्की या. 6 तारखेला 6 नोव्हेंबरला षण्मुखानंद सभागृहात. तुम्हाला तिघींचंही फार मनापासून आभार, अभिनंदन आणि खूप शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. 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 बाय बाय. बाय. बाय.